अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विवेक टेलर कंपनी समोर एका भरधाव कारने दुचाकी स्वारला दिलेल्या जोरदार धडकेत भादोले येथील तरुण जागीच ठार झाला। ज्या कारने धडक दिली त्या वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची पोती सापडल्याने या परिसरात गुटख्याची अवैध तस्करी जोरात सुरू असल्याचा पर्दाफाश झाला आहे। हा अपघात बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडला। कार चालक मोहम्मद खोजा अब्दुल सत्तार कडगी वय 25 राहणार कोकरे गल्ली तालुका निपाणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुणाचे नाव वल्लभ संजय माने वय 26 राहणार भादोले असे आहे। वल्लभ हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत कामास होता। आपली रात्रपाळीची ड्युटी संपवून तो दुचाकीवरून दुचाकीचा क्रमांक MH09 FM 9696 भादोले येथील आपल्या घरी चालला होता। या दरम्यान कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने कारचा क्रमांक MH09 GM 9047 त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात वल्लभ जागीच ठार झाला। अपघात झाल्यानंतर कारची पाहणी केली असता त्यामध्ये जवळपास 20 पोती गुटखा आढळून आला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। यावरून महामार्गावरून अशा वाहनांद्वारे गुटखांची अवैध वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे। तस्करांना पोलिसांची भीती असल्याने ते वाहन अतिवेगाने चालवतात, ज्याचे नियंत्रण सुटल्यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळते। गुटखांना तस्करांच्या या बेजबाबदारपणामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत। याबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। पोलिसांनी या घटनेकडे केवळ एक साधा अपघात म्हणून न पाहता यामधील गुटखा तस्करीचे जाळे उघडून काढावे आणि तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। तसेच अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्गावर कडक नाकेबंदी करण्याची गरज वर्तवली जात आहे। या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चिले करीत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।